अमरावती जिले के दरियापुर तहसील में पूर्व सांसद नवनीत राणा की प्रचार सभा में दो गुटों में जोरदार हंगामा हो गया। हंगामा कुछ इतना बढ़ा कि मंच पर सभी की उपस्थिति में ही लोगों ने एक दूसरे पर कुर्सियां फेंकी। इस घटना में 3 लोग गंभीर रूप से घायल हो गए, जबकि पूर्व सांसद नवनीत राणा को सुरक्षित बाहर निकाल लिया गया, जिसके बाद वहां तनावपूर्ण शांति है। दरियापुर सीट के युवा स्वाभिमान के उम्मीदवार रमेश बुंदिले के प्रचार के लिए खल्लार में सभा का आयोजन किया गया था। इस सभा में नवनीत राणा ने संबोधित किया। सभा के बाद जब नवनीत राणा सुरक्षा रक्षकों के साथ मंच से नीचे उतर रही थी, तभी कुछ असामाजिक तत्वों ने कुर्सी फेंककर हंगामा शुरू कर दिया। इससे वहां अफरा तफरी मच गई और दोनों पक्षों के बीच जोरदार नारेबाजी तथा कुर्सियां फेंकने का सिलसिला शुरू हो गया। बताया जा रहा है कि सभा के दौरान मंच के पास कुछ युवक लगातार तनाव और तकरार बढ़ाने की कोशिश कर रहे थे और बाद में तो जमकर हंगामा हुआ। वैसे सुरक्षा कर्मियों ने नवनीत राणा को बचाया, लेकिन दोनों तरफ से कुर्सियां फेंकी जाने लगी और मारपीट में 2-3 लोग गंभीर रूप से घायल हुए, जबकि कई अन्य को हल्की चोटें आई। इस तरह की घटना को नवनीत राणा ने दुर्भाग्यपूर्ण बताया। आज खल्लार मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते। तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली, भाषण संपवलं, तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला। पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा माझ्या लोकांनी, आजूबाजूनी सगळ्यांनी सांगितलं, देशमुखांनी, की भाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका, ताईला काहीच बोलू नका, एवढा घाण शब्द यूज करू नका, तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले, काहीच बोलू नका। त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। मग माझ्यासमोर आले, स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग जे माझ्यावर होता, मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं। दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती, मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे 6 अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे पीए, त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले। तर ते माझे जे हे आहे, जर तुम्ही हे पाहिलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं, हे माझ्यावर थुकलं, माझ्या जातीवर शिवी केली, अल्लाहू अकबर मला देखेंगे तेरे को क्या कर सकते हैं करके, आणि यांच्यावर थुकले। यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एकत्रित राहीन जर यांनी अटक आज केली नाही तर। घटना की जानकारी मिलते ही वरिष्ठ पुलिस अधिकारी मौके पर पहुंचे और पुलिस बल तैनात कर स्थिति पर काबू पाया। हालांकि इस घटना से पूरे क्षेत्र में तनाव का माहौल था। रात में ही पुलिस ने शिकायत दर्ज कर मामले की जांच शुरू कर दी, साथ ही नागरिकों से भी शांति बनाए रखने की अपील की। नमस्कार, रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या। आज मॅडमची सभा होती। सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली। या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खल्लार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ अपने जवळच्या पुलिस विभागाशी संपर्क करावा। धन्यवाद। चुनाव प्रचार के दौरान इस तरह की घटना से खल्लार गांव में फिलहाल तनावपूर्ण शांति है, लेकिन इससे माहौल जरूर बिगड़ गया है।